नमस्कार बहिणींनो, आज आपण 8 जानेवारी 2026 लाडकी बहीण योजना संदर्भातील सर्व ताज्या आणि तथ्य आधारित अपडेट्स बघणार आहोत. एकदम स्पष्टरित्या आणि एकदम फास्टमध्ये तुम्हाला आज ज्या अपडेट झाल्या आहेत लाडकी बहीण योजना संदर्भात त्या ते बघून घेऊयात. पहिली अपडेट आहे, BMC निवडणुका आधीच एक घोषणा झाली आहे, 3,000 रुपये मिळण्याची प्रतिज्ञा. ओके. आता मुंबईतील BJP उमेदवार जे आहेत तेजस्वी घोसाळकर यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांना 3,000 रुपये आर्थिक सहाय्य मिळेल अशी घोषणा केली आहे. सो ही घोषणा BMC निवडणुकापूर्वी महिलांचा पाठिंबा मिळवण्यासाठी केली जात असल्याचे मानले जात आहे. ओके. सो 3,000 रुपये एकत्र मिळण्याची आता मोठी चर्चा झाली आहे. ओके. आता ही डिसेंबर प्लस जानेवारीचे हप्ते जे आहेत अशी एकत्र करून 3,000 रुपये देण्याबाबत आता हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या आता काय महिलांना 1,500 रुपये मिळाले आहेत. ओके. आणि काही महिलांना मिळालेच नाही आहेत. ओके. सो आता एकत्र करून 3,000 रुपये मिळण्याबाबत आता हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून असे संकेत दिले जात आहेत की पात्र महिलांना आणि 2 महिन्यांचा हप्ता एकत्र थेट बँकेत त्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. ओके. दुसरी अपडेट आहे, डिसेंबर प्लस जानेवारीचे हप्ते एकत्र दिले जाणार. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी हप्ते एकत्र करून 3,000 रुपये महिला लाभार्थींच्या खात्यात 14 जानेवारीच्या आज जमा होणार आहेत. ओके. हे डेट लक्षात ठेवा. आता ज्यांना पैसे आलेले नाही आहेत, ज्यांची KYC पूर्ण कंप्लीट आहे तरीसुद्धा पैसे ज्यांना आले नाही आहेत, ओके, जे क्रायटेरियामध्ये पूर्ण बसतात तरी त्यांना पैसे नाही आले, त्यांनी 14 जानेवारीपर्यंत थोडासा वेट करा. त्याच्या आत जर तुम्हाला पैसे येऊ शकतात. ओके. 90%. आता या 14 जानेवारीच्या 2026पर्यंत हे पैसे तुम्हाला येऊन जातील. ओके. फक्त 14 जानेवारीपर्यंत थोडासा वेट करा. ओके. आता जे पात्र लाभार्थी महिला असणार त्यांच्या खात्यामध्ये हप्ते जमा होण्याची थोडीशी शक्यता आता वर्तवली जात आहे. ओके. मात्र हे सर्वांसाठी नाही आहे, तर हे फक्त त्या महिलांसाठी आहे ज्यांचे KYC पूर्ण आहे, आधार बँक ज्यांचं लिंक आहे आणि पात्रता तपासणी पूर्ण ज्यांची झाली आहे त्यांना निश्चितच हे पैसे मिळून जातील 14 जानेवारीपर्यंत. ओके. तिसरी अपडेट आहे, KYC ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची. आता लाडकी बहीण योजनेचा लाभ पुढेही मिळवण्यासाठी सर्व पात्र महिलांनी KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. अजून तर डेट वाढवून दिली नाही आहे. जे लाभार्थी KYC पूर्ण करणार नाही त्यांचे हप्ते थांबवले जाऊ शकतात. ओके. सो आता ही अपडेट परत एकदा आली आहे. आता हे महत्त्वाचं तर अपडेट आहे. अजून तर KYC वाढवून दिली आहे का नाही ही अपडेट आली नाही आहे. जर आली तर मी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या चॅनलवर व्हिडिओ बनवून अपलोड करून त्यामुळे माझ्या चॅनलला लवकरात लवकर आजच सबस्क्राईब करा. म्हणजे कसं ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत त्या तुम्हाला मी एकदम क्लिअर आणि स्पष्टरित्या माझ्या व्हिडिओमार्फत सांगून देईल. ओके. आता सरकारने स्पष्ट काय केलं की KYC अपूर्ण, चुकीची माहिती किंवा आधार लिंक नसणे अशा प्रकरणात हप्ता तुमचा होल्ड केला जाऊ शकतो. आधार लिंक नसणे, चुकीची माहिती आहे काहीतरी किंवा KYC तुमची केलीच नाही आहे तुम्ही. ओके. तर अशा वेळेत हप्ता होल्ड केला जाऊ शकतो. पैसे रद्द नाही पण उशीर होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला हप्ता तर मिळणार पण तुमच्या बँकेत येणार नाही, तो ट्रान्सफर होणार नाही. ओके. चौथी अपडेट आहे, काही महिन्यांचे हप्ते विलंबात आहेत. म्हणजेच पूर्वीच्या महिन्याचे उदाहरणार्थ डिसेंबर 2025चे हप्ते वेळेत खात्यात जमा न झालेल्यांबद्दल सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की हे पैसे रद्द केले जाणार नाहीत, फक्त विलंब झाला आहे. म्हणजेच की काही महिलांचे असे पण प्रश्न होते की आता नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि 1,500 रुपये तर आले नाही आहेत, तर आम्हाला आता फक्त जानेवारीचे मिळणार का? नाही. जर डिसेंबरचे पैसे मिळाले असतील तुम्हाला जानेवारीमध्ये तर तुम्हाला त्यांचं काही नाही, पण ज्यांना डिसेंबरचे पण नाही मिळाले आणि जानेवारीचे पण नाही अजून मिळाले तर त्यांच्यासाठी 3,000 रुपये येतील असं सरकारने सांगितलं आहे. ओके. सो ज्या बहिणींना डिसेंबर 2025चे पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी सरकारकडून असं सांगण्यात आलं आहे की पैसे तुमचे रद्द झालेले नाहीत, फक्त प्रोसेसमध्ये थोडासा विलंब आहे आणि योग्य कागदपत्रे असतील तुमची, सगळं नीट असेल तर तुम्हाला पैसे मिळूनच राहणार. ओके. आता 5वी एक अपडेट आहे. ओके. बुलढाणा जिल्ह्यात गैरप्रकार उघड झाला आहे की एका स्क्रुटनीत काही सरकारी कर्मचारी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत असल्याचे आढळले आहे. ओके. म्हणजेच की सरकारी महिलांसाठी ही सुविधा नाही आहेच, पण तरीसुद्धा ते याचा फायदा घेत असल्याचं आढळलं आहे. यावर पुढील कारवाई आता सुरू असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. ओके. सो काही जिल्ह्यांमध्ये अपात्र लोकांनी, महिलांनी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा फायदा घेतल्याचे प्रकार आता समोर झाले आहेत. यामुळे सरकारी तपासणी वाढवली आहे. आता ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांना तर पैसे मिळणे गरजेचं आहे. ओके.
जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. ओके, स्क्रुटिनी कडक केली आहे, त्यामुळे काही जिनियन लाभार्थींना उशीर होतो आहे या सगळ्या प्रकरणामुळे. ओके, तर एवढीच अपडेट आहे. आता जर तुम्हाला रोज अपडेट हव्या असतील एकदम योग्यरित्या आणि स्पष्टरित्या, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, थोडासा सपोर्ट द्या फक्त, आणि मी तुम्हाला रोजच ज्या अपडेट आल्या असतील खऱ्या मी तुम्हाला सांगून जाईल. ओके, आता फक्त एवढंच आहे, 8 जानेवारी 2026 एवढंच अपडेट होतं की 3,000 रुपये एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. 14 जानेवारीपर्यंत ज्यांना पैसे मिळाले नाही डिसेंबर आणि जानेवारीचे, त्यांना 14 जानेवारीपर्यंत तुम्ही थोडासा बहिणीनं वेट करा, तुम्हाला पैसे येऊ शकतात तुमच्या अकाउंटवरती. आणि ज्यांचा काही महिलांचा प्रॉब्लेम आहे, पैसे नाही आले, कशामुळे नाही आले, त्यांनी मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके, मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमार्फत किंवा कमेंटमध्ये रिप्लाय देऊन उत्तर देईल. ओके, आता KYC करणे अनिवार्य आहे. डेट तर अजून वाढवून दिले नाही आहे आणि पैसे रद्द झाले नाहीत, फक्त विलंब आहे थोडासा. ओके, आणि चुकीच्या लाभार्थींवर कारवाई आता सुरू झाली आहे. ओके, सो बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर आजचा तुमचा KYC स्टेटस तुम्ही तपासा. आधार बँक लिंक नक्की करा. ओके, आणि नवीन अधिकृत अपडेट आला की मी लगेच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमार्फत सांगून देईल. ओके, थोडासा उपयोगी वाटला असेल व्हिडिओ माझा तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ओके, धन्यवाद.